निफाड तालुका मराठी पत्रकार संघ आयोजित पत्रकार दिन सोहळा लासलगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। प्रमुख अतिथी व महनीय वक्ते म्हणून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी.जी. शेखर पाटील यांनी सोशल मीडियाच्या स्पर्धेत वृत्तपत्र सृष्टीचे अधोरेखित महत्त्व यावर व्याख्यान दिले। प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी मार्गदर्शन केले। तसेच उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, तहसीलदार शरद घोरपडे हे व्यासपीठावर होते। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार कल्याणराव पाटील, सरपंच जयदत्त होळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, नामकोचे संचालक प्रकाश दायमा, शिवसेना जिल्हा प्रमुख कुणाल दराडे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे, लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप, अशोक होळकर, लासलगाव बाजार समितीचे संचालक सोनिया होळकर, भीमराज काळे, शंतनू पाटील, शिवा पाटील, सुरासे, कवी लक्ष्मण महाडिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी.जी. शेखर पाटील यांनी सोशल मीडियाच्या स्पर्धेत वृत्तपत्र सृष्टीचे अधोरेखित महत्त्व यावर व्याख्यान दिले। आज स्पर्धेच्या युगात वृत्तपत्र क्षेत्रामध्ये डिजिटल क्रांती जरी झाली असली तरी आजही प्रिंट मीडियाचे महत्त्व कमी झालेले नाही। आजही दिवसाची सुरुवात वृत्तपत्र वाचल्याशिवाय होत नसल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। यावेळी निफाड उपविभागाचे बी.जी. शेखर यांनी 1998 साली पोलीस उपअधीक्षक असताना निफाड तालुक्यामध्ये चोरी आणि दरोड्याचा मोठे सत्र चालू होते। त्यावेळी पत्रकारांनी केलेली मदत आणि त्यातून मिळालेले यश याचाही दाखला त्यांनी आपल्या भाषणात दिला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक निफाड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण खांगळ यांनी केले, तर आभार निलेश देसाई यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापक किशोर गोसावी यांनी केले। यावेळी निफाड तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व पत्रकार मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लासलगाव प्रेस क्लबचे मोलाचे योगदान लाभले। स्वागत गीत महावीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले, तर रिधी कासट या युवतीने देशभक्तीपर गीत सादर केले। यावेळी अजय ब्रह्मेचा, नितीन जैन, मनोज जैन, ओम प्रकाश राका, गुणवंत होळकर, कवी प्रकाश होळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदय, अशोक मोकळ, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्नील जैन, संतोष ब्रह्मेचा, नीरज भट्टड, कैलास सोनवणे, गणेश डोमाळे, सचिन मालपाणी, बाळासाहेब दराडे, अफजल शेख, प्रवीण कदम, विशाल पालवे, भूषण मुंदडा, राजू राणा, सुनील ठोंबरे, डॉक्टर विकास चांदर, डॉक्टर सुजित गुंजाळ, डॉक्टर श्रीकांत आवारे, डॉक्टर विलास कांगणे, डॉक्टर संगीता सुरशे, डॉक्टर श्रीनिवास दायमा, शेखर होळकर, प्रतीक चोथानी, संजय बिरार, राजाबाबा होळकर, ललित दरेकर, सीमा दरेकर, राजेंद्र चाफेकर, तुकाराम गांगुर्डे, मंगेश गवळी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लासलगाव प्रेस क्लबचे हारून शेख, ॲडव्होकेट शेखर देसाई, अरुण खांगळ, उमेश पारिक, निलेश देसाई, राकेश बोरा, आसिफ पठाण, समीर पठाण, निफाड तालुका मराठी पत्रकार संघ व सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते। सायबर युगामध्ये जर एखादी घटना घडली आहे, पूर्वी असं व्हायचं की पत्रकार ती बातमी तयार करायची, त्याला एक अँगल द्यायचे, परंतु आज असं झालं की एखादी घटना घडली तर प्रत्येकामधला पत्रकार लागला होतो, तिथे शूटिंग करतो, फोटो काढतो आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करतो। त्या पत्रकारांपुढे सर्वात मोठं चॅलेंज हे असतं की एखादी बातमी वेगवान पद्धतीने आणि अधिक परिणामकारक वाचकांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे। हे सगळ्यात मोठं आव्हान आज जर्नलिस्ट लोकांपुढे आहे। जर्नलिझम हा जसं पाहायला गेलं तर खूप संवेदनशील असा विषय आहे। मला आठवतं जेव्हा आम्ही 5वी ते 10वी पेपर वाचायचो तेव्हा त्या बातमीला सेकंड अँगल असू शकतो हे आम्हाला माहितच नव्हतं, कारण तेव्हा विद्यार्थी दशा होती। जेव्हा कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास करायला लागलो तेव्हा लक्षात आलं की एखादी बातमी असते, ती बातमी तटस्थपणे वाचली गेली पाहिजे आणि तटस्थपणे वाचली जाताना त्या बातमीचे दोन्ही अँगल्स जे आहेत ते तिथं नमूद केलेले पाहिजे किंवा लिहिले गेलेले पाहिजे। तर आज आपण पाहिलं तर अनेक पत्रकारांनी स्वतःचं आयाम, स्वतःचं व्यक्तिमत्व त्यांच्या लेखणीतून निर्माण केलेलं आहे की जेव्हा एखादी बातमी वाचक वाचतात। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।